सर्वांना नमस्ते. तुम्हाला भेटून फार आनंद होतोय. ह्या दिवसात वातावरण फार चांगलं झालंय ना? जेव्हा असं चांगलं वातावरण असतं, तेव्हा काय वाटतं आपल्याला? एवढं चांगलं वातावरण आहे तर, एवढ्या चांगल्या मोसमात कुठे फिरायला गेलो तर चांगलं वाटतं ना? होय ना? तर त्यामुळे आज तुम्हाला मी थोडंसं टूर करायला नेणार आहे. 2000 वर्षापूर्वी यहुदी शहरामध्ये जाऊन, जिथे दुसरे कोणी जाऊ शकत नाही, असे जे यात्रा आहे वचनामध्ये आपण करणार आहोत. तर या आपण बायबलमधून वचन वाचूया. मार्कचा 5 अध्याय आपण वाचणार आहोत. मार्क ह्याचा 5 अध्याय 35 वचनापासून पुढे आपण वाचूया. मार्कचा 5 अध्याय 35 वचन. तो बोलत आहे तो इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्याच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल ते मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आई बाप व आपल्या बरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होते तिथे आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, तलिता कोम, ह्याचा अर्थ मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कुणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खायला देण्यास सांगितले. आपण 43 वचनापर्यंत वाचलं. जेव्हा शेवटचा काळ येणार तेव्हा जेव्हा परराष्ट्रांची संख्या पूर्ण संपणार भरणार, त्यावेळी परराष्ट्रांचा काळ संपून यहुद्यांचं तारण होणार असं बायबलमध्ये भविष्यवाणी केलेली आहे. काही दिवसांपूर्वी एक एका व्यक्तीने मला फोन केला. जवळपास 20 वर्षानंतर मी त्यांच्यासोबत फोनवरती बोललो होतो. त्यांनी काय म्हटलं, पास्टर, पास्टर पार्क इस्रायलला चाललेत असं मी ऐकलं. म्हटलं होय. आम्हाला इस्रायलमध्ये आमंत्रण मिळालेलं आहे म्हणून आम्ही इस्रायलला चाललोय. मग त्यांनी म्हटले, की शेवटचा काळ जेव्हा येणार, तेव्हा इस्रायलमध्ये सुवार्ता प्रचार केली जाईल असं लिहिलेलं आहे. आणि ते काम आता गुड न्यूज मिशन चर्चच्या द्वारे पूर्ण होत असताना पाहून, पास्टर पार्कच्या द्वारे पूर्ण होताना पाहून, खरोखर पास्टर ओक्सू पार्क हे देवाचे खरे सेवक आहेत. आणि गुड न्यूज मिशन चर्च जे आहे, ते खरोखर खरं देवाचं चर्च आहे. ते पण इस्रायलमध्ये सुवार्ता प्रचार करण्यामध्ये फार इंटरेस्टेड होते. पण हे काम पूर्ण होत असताना ते पाहून त्यांनी त्यांचं पूर्ण मन उघडलं आणि आमच्या चर्चमध्ये येऊन त्याने सांगितलं, की मी आत्मिक जीवन जगू इच्छितो. यहुदी लोक जे आहेत, ते येशू ख्रिस्ताला मसीहा ख्रिस्त मानत नाहीत. पण ह्या दिवसांमध्ये रशियातल्या यहुदियांच्या पासून इस्रायलमध्ये आम्हाला आमंत्रण मिळालं. त्यामुळं त्या इस्रायल सरकारच्या आमंत्रणाच्या द्वारे ऑक्टोबर एंडमध्ये पास्टर ओक्सू पार्क आणि काही पास्टर लोक आम्ही इस्रायलला चाललेले आहोत. तर आम्ही फार आश्चर्यचकित झालो एका गोष्टीबद्दल. हे जे होते, ह्याने काय म्हटलं, आता कोरोनाचा काळ आहे. लोक जास्त एकत्रित होऊ शकत नाहीत. जर कोरोना नसता, तर इस्रायलमध्ये 10,000 लोकांना एकत्रित करून
पार्क ना वचन प्रचार करायला आम्ही लावू शकतो असं होऊ शकतं, पण मला तसं होत नाही म्हणून वाईट वाटतंय. हे ऐकून फार आम्ही आश्चर्यचकित झालो. इस्रायलमध्ये झांगजिओन नावाचे जे मिशनरी आहेत ते मग जाऊन तिथे भरपूर वर्षांपासून मिशनचं काम करत आहे, पण यहुदी लोक तारण प्राप्त करत नाहीत. हे यहुदी लोक किती असे एकदम स्पष्टपणे एवढे नियमशास्त्राचं पालन करतात, की आज पण यहुदी लोक शब्बाताच्या दिवसाला फारच व्यवस्थित पालन करतात. शुक्रवारचं सूर्यास्त झाल्यानंतर पासून ते शब्बाताचा दिवस पालन करायला सुरू करतात. एकदा ते रस्त्यावर चालत चालले होते. एक यहुदी स्त्री आपल्या मुलीसोबत असं रस्त्यावरती उभी होती आणि तिने ह्या मिशनरींना बोलवलं. तर त्याने जाऊन विचारलं, "काय झालं?" तर त्यांनी म्हटलं, की "माझ्या घरामध्ये काही मदतीची गरज आहे. एका कामामध्ये मदत करा. एक लहानसं काम आहे." तर म्हटलं, "ठीक आहे, जर अवघड काही काम नसेल, मी करू शकेन तर मदत करेन." म्हणून ते गेले. त्यांनी कशा बाबतीत मदत मागत होते? फ्रिजचा दरवाजा उघडल्यावरती लाईट लागतो ना? बरोबर आहे ना? जेव्हा आपण फ्रिजचा दरवाजा उघडतो, तर ऑटोमॅटिकली फ्रिजमध्ये लाईट लागतो. पण शब्बाताच्या दिवशी लाईट नाही लावली पाहिजे. ह्यांच्या घरातले सर्व लाईट्स बंद आहेत, पण फक्त फ्रिजमध्ये ऑटोमॅटिकली लाईट चालू होते. मग ते लाईट न येण्यासाठी काय करायला पाहिजे? ते फ्रिजचा दरवाजा उघडणार, तर तिथे तिथे एक बटन आहे, बटन लहानसं. ते बाहेर आलेलं असं असतंय आणि ते जेव्हा बाहेर येतं, तेव्हा ते स्विच चालू होतं आणि लाईट लागते. त्याला टेपनी चिटकवून टाका, असं ते सांगत होते. मग तुम्ही करा ना ते. नाही तसं करू शकत नाही ना, ते काम होतं ना काम. शब्बाताच्या दिवशी कुठलंच काम नाही केलं पाहिजे. मग शब्बाताच्या दिवशी लाईट पण लावलं नाही पाहिजे. फ्रिज उघडून काहीतरी खाल्लं तर पाहिजे ना. म्हणून फक्त तिथून रस्त्याने जाणारे कोण परराष्ट्रीयांना शोधत होते ते. यहुदी लोक काम नाही करतात आणि त्यांना काम दिलं पण नाही पाहिजे. म्हणून परराष्ट्रीय जे आहेत त्यांचं काही घेणं देणं नसतं म्हणून त्यांना बोलवलं होतं. म्हणून तिथून जाणारे हे मिशनरीज होते. तर त्याने जसं टेप तिथं चिटकवलं, त्यांनी काय म्हणलं, "हां, हे यहुदी लोकं फार एवढे कट्टर आहेत." एवढं कट्टर कशा आहे? ह्या गोष्टींमध्ये पण नियमशास्त्र पालन करणार असं म्हणतात. तारण तर प्राप्त नाही केलं आणि आता पण ते एवढ्या सक्तीने नियमशास्त्राचं पालन करतात. आणि एकदा काय झालं, त्यांच्या शेजारी, मिशनरींच्या शेजारी ते असंच भेटायला गेले होते. संध्याकाळी त्यांनी बोलावलं होतं, पण ते भेटायला गेले होते. तर ह्या व्यक्तीने त्यांना का त्यांच्या घरी बोलावलं होतं मिशनरींना? त्या दिवसांमध्ये फार गरमी असायची, फार गरम व्हायचं. पण एसी चालू करू शकत नव्हते ना, का शब्बाताचा दिवस होता. पण परराष्ट्रीयांनी एसी चालू केलं तर चालेल ना. म्हणून म्हणून परराष्ट्रीय आणि आणि परराष्ट्रीयांना काम पण नाही लावलं पाहिजे. कुठल्या दासाला पण काम नाही दिलं पाहिजे शब्बाताच्या दिवशी. मग काम पण सांगू शकत नाही. जर ते स्वतःहून केले तर चालतील, पण त्यांना काम सांगितलं नाही पाहिजे. म्हणून तिथे बसून ते म्हणाले, मला आता गरम होतंय हो. मला आता भरपूर गरम होतंय हो." ह्याचा अर्थ काय आहे? एसी चालू करून द्या. पण एसी चालू करा अशी आज्ञा देणार तर काम दिलं जातं ना, तसं नाही करू शकत. म्हणून ते फक्त दाखवतात मला गरम होतंय. म्हणून मिशनरींना ते समजलं आणि हे सक्त कट्टर असे यहुदी. जर गरम होत आहे तर एसी चालू करा ना. पण शब्बाताच्या दिवशी मशीन चालू करू शकत नाही, एसी पण चालू करू शकत नाही. फक्त गरम होते म्हणून बसले होते. म्हणून त्यांनी चालू करून दिला आणि त्या घरात बसून थोडं बोलून ते परत घरी आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते तिथे गेले, त्या घरातल्या सर्वांना सर्दी झाली होती. का? कारण की बंद न करता आलं नाही. ह्यांनी विसरले बंद करून द्या म्हणून सांगायला. म्हणून एसी ऑन तर केला आणि रात्रभर एसी ऑन होता. ते थंडी वाजून त्यांना सर्दी झाली. म्हणजे फारच विचित्र वाटतं ना, ही गोष्ट ऐकून. मी पण जसं हे ऐकलं, म्हटलं खरोखर हे यहुदी एवढे नियमशास्त्राच्या द्वारे बांधले जाऊन जगतात. एवढे नियमशास्त्राचे कट्टर लोक आहेत, ते कसं काय तारण प्राप्त करतील? पण अचानकच रशियामधले राहणारे जे यहुदी एक पास्टर आहेत, म्हणजे रशियामधले यहुदी आहेत, पण ते पास्टर आहेत. तर त्यांनी म्हटलं, की जर कोरोना नसता, तर इस्रायलमध्ये 10,000 लोकांना एकत्र करून पास्टर पाकचे सेमिनार केले असते, वचन प्रचार करायला लावला असतं. पण मला फार वाईट वाटतं, की कोरोना आहे, त्यामुळे एवढे जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही.
तर हे आम्हाला फारच धक्कादायक अशी गोष्ट होती. एका यहुदी व्यक्तीला तारणाकडे नेणं पण एवढं अवघड आहे. पण हे म्हणतात 10,000 लोकांना एकत्र आणू शकतात. पण हे फक्त असे बोललेले शब्द नव्हते हे. हे शेवटचा काळ जेव्हा येणार, तेव्हा यहुदी लोकांना सुवार्ता प्रचार करण्याचा मार्ग पूर्ण उघडलेला आहे. तर कसं 10,000 लोकांना एकत्र करू शकतो असं जेव्हा मी पाहिलं, त्यांनी काय म्हटलं, हे यहुदी लोक जे आहे, जसं त्यांना सतवलं गेलं, त्यांच्यावरती कष्ट आले, क्लेश आले, ते दुसऱ्या देशांमध्ये पसरले. जर्मनीला गेलेले सर्व लोक मारले गेले. रशियाला पळून गेलेले लोक सर्व वाचले. म्हणून रशियामध्ये ते तिथे राहू लागले, तिथेच जगू लागले. आणि जसं इस्रायल स्वतंत्र झालं, त्यावेळेला भरपूर इस्रायलमध्ये राहिलेले इस्रायलचे लोक जे रशियामध्ये राहिले होते, ते सर्व लोक इस्रायलला परत आले. मग ते रशियातले यहुदी लोक आहेत आणि इथिओपियामधले पण यहुदी लोक आहेत. हे इथिओपियामधले यहुदी लोक जे आहेत, बायबलमध्ये पण जर तुम्ही पाहणार, तुम्ही पाहू शकता की शिबा राणी जी आहे, ती सलमोन राजाच्या बुद्धिमत्तेला ऐकण्यासाठी आली होती. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो कुशी शंड आहे, जो इथिओपियाचा शंड आहे, तो परत जाता जाता फिलिपला भेटतो आणि तारण प्राप्त करतो ना. तर तो जो शंड आहे, तो इथिओपियाला परत गेला आणि फिलिप तिथे भरपूर अशा शहरांमध्ये गेला आणि अशदोद पर्यंत जाऊन त्याने सुवार्ता प्रचार केली. भरपूर अद्भुत गोष्ट काय आहे, आम्हाला आमंत्रित करणारे जे महापौर आहेत, ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये असलेले हे जे शहर आहे ना, जिथे फिलिपने जाऊन सुवार्ता प्रचार केला, त्या अशदोद शहराचे महापौर. आता त्याचं नाव अशदोद म्हटलं जातं. बायबलमध्ये त्याचं नाव अशदोद आहे. तर हे काम पूर्ण होताना जसं पाहतो ना, तर माझं खरोखर मन फारच आश्चर्यचकित होतं असं. 2000 वर्षांपूर्वी फिलिपनी ज्या अष्टोदमध्ये जाऊन सुवार्ता प्रचार केली, आम्ही पण त्या शहरात जाऊन सुवार्ता प्रचार करतोय. हे खरोखर स्वप्नासारखं वाटतंय आणि मनाला फार स्पर्शित करून टाकणारी अशी गोष्ट आहे. म्हणून यहुदी लोक आहेत, इथिओपियातले यहुदी लोक आहेत, हे आणि रशियातले यहुदी जे आहेत, त्यांच्यापैकी ख्रिश्चन लोक भरपूर आहेत. मग त्यांनी 10,000 लोकांना एकत्रित करू शकतात, ते काय अवघड नाही आहे. म्हणून कोरोनाचा काळ होता, त्यामुळे जास्त लोक तर एकत्रित येऊ शकत नाही. पण मग इस्रायलच्या सरकार जे आहे, जे शासन आहे, त्यांच्या वेगवेगळ्या अधिकारी आणि मंत्र्यांना भेटण्याची अशी मीटिंग बनवतो, पास्टर पार्कना आमंत्रित करून. म्हणून शिक्षण मंत्री जे आहेत, शिक्षण मंत्र्यांसोबतची एक मुलाखत आपण ठेवूया, असं त्याने म्हटले. म्हणून आपण जे माइंड एज्युकेशन देत आहे, ते इस्रायलमध्ये पण त्याचा त्याचा सहभाग करून घेतला चांगला आहे. म्हणून त्यांना फारच त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. अशतोदचे महापौर पण का त्याच्यामध्ये फार इंटरेस्टेड आहेत का? जसं आपण मिनिस्टर्स फोरम करतो प्रत्येक वर्ल्ड कॅम्पला, भरपूर दिवसांपूर्वी, भरपूर वर्षांपूर्वी, आम्हाला आठवत पण नाही, पण इस्रायलमधून एक असे अधिकारी आले होते, ते येऊन आले गेले होते. तर ते मिनिस्टर्स फोरम होतं. म्हणून ते तर फक्त महापौर आहेत ना शहरातले, तर तर ते त्यांच्यासोबत राहू शकत नव्हते मिनिस्टर्स फोरममध्ये. त्यांच्या सेम लेव्हलचे नव्हते ना ते फोरम. मग भरपूर वर्षांपूर्वीची गोष्ट होती आणि आम्ही विसरून गेलो होतो त्या गोष्टीला. जेव्हा ते येऊन कोरियामध्ये वर्ल्ड कॅम्पमध्ये सहभागी झाले, पास्टर पार्कचं त्याने वचन ऐकलं, आपलं माइंड एज्युकेशन ऐकलं आणि आपण जे हे माइंड एज्युकेशन करत आहोत, ते खरोखर तरुणांना बदलू शकणारं असं फार चांगलं प्रशिक्षण आहे. असं त्यांनी म्हटलं. पण ते जाऊन अशदोद ह्या शहराचे उपमहापौर बनले. उपमहापौर म्हटल्यावरती मग माझ्या शहरामध्ये मी पास्टर ओक्सू पार्कने एकदा आमंत्रित केलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते काम पुढे नेलं आणि महापौरांसोबत पण बोलून त्यांनी महापौराच्या नावाने एक आमंत्रण पत्र पाठवलं. मग देवानी खरोखर आपल्यामध्ये असा मार्ग उघडत आहे पाहून फार आश्चर्य वाटतं. इस्रायलमध्ये सुवार्ताचं हे मार्ग उघडतंय आणि ते पण भरपूर लोक सुवार्ता ऐकण्यासाठी वाट पाहतात. हे ऐकून फारच मन आशेने भरलेलं आहे. आतापर्यंत मार्ग उघडला नव्हता, पण
फारच अद्भुत रीतीने का ह्याच दिवसांमध्ये हे मार्ग उघडत आहे. इस्रायलमध्ये सुवार्ता प्रचार करणं अवघड आहे असं मी म्हटलं. पण देवानी मार्ग उघडला म्हणून इस्रायलमध्ये फार सोप्या रीतीने सुवार्ता प्रचार करण्यासाठी, सुवार्ता ऐकण्यासाठी देवाने भरपूर लोकांना तयार केलेलं आहे. देवाचे काम फार अद्भुत आहेत. हे इस्रायलमधून आम्हाला आमंत्रित केलेले जे व्यक्ती आहेत, त्यांनी म्हटलं की इस्रायलने पण फारच कमी काळामध्ये आर्थिक विकास केला. कोरिया पण युद्धामध्ये पूर्णपणे बरबाद झालं होतं आणि आर्थिक विकास फार लवकर झाला. म्हणून दोन्ही देश एकसारखे आहेत. म्हणून इस्रायल पण मनाच्या जगाला फार महत्त्व देतं. जेव्हा त्यांनी कोरियाला पाहिलं, कोरियामध्ये आपण जे माइंड एज्युकेशन करत आहोत ते पाहून, हेच उत्तर आहे. हे इस्रायलच्या त्या शिक्षणापेक्षा, तल्मूदच्या शिक्षणापेक्षा पण उत्तम आहे असं त्यांनी मानलं. त्यांनी तसं म्हटलं हं. म्हणून हे आम्ही थोडं शिकू इच्छितो, आमच्या इथं हे लागू करू इच्छित होतो, असं ते म्हणत होते. मग नक्कीच पूर्ण कोरिया जे आहे ते माइंड एज्युकेशन जातात असं नाहीये. ते कोरियामध्ये आले, ते आमच्या वर्ल्ड कॅपमध्ये सहभागी झाले. पास्टर ओक्सू पार्क जे मनाच्या जगाबद्दल सांगतात ते माइंड एज्युकेशनला त्यांनी ऐकलं. त्यांच्या मनामध्ये बदलाव आले आणि ते परत गेले. खरं तर हे यहुदी लोकं पण इस्रायलमध्ये त्यांना फार चांगलं मानलं जातं ह्या माइंड एज्युकेशनला पण. पण इस्रायलचं म्हणजे जे त्याला महत्त्व दिलं ते कोरियामध्ये महत्त्व देत नाहीत त्याला एवढं. पण फार चांगली गोष्ट काय आहे, की पूर्ण कोरियामध्ये जसं आम्ही माइंड एज्युकेशन केलं, आम्ही भरपूर कार्यक्रम करत आलेलो आहोत. सुरुवातीला जेव्हा आम्ही माइंड एज्युकेशनची सुरुवात केली, काही थोड्याच काळामध्ये कोरियामध्ये एक नियम बनला, की कॅरेक्टर एज्युकेशन कंपल्सरी करा. स्कूलमध्ये किंवा सरकारी अधिकाऱ्यांना, सैनिकांना, पोलिसांना हे कॅरेक्टर एज्युकेशन कंपल्सरी करा असा एक नियम बनवला गेला. म्हणून त्या नियमाला त्या नियमाला नियमाला बनवणारे एक असे अधिकारी आहेत. तर म्हणजे दुसरे एक असे राजनेता होते त्यांच्यासोबत मिळून त्यांनी हा नियम बनवला. आणि त्यावेळेला ते त्या स्पीकर होते ते पार्लमेंटचे जेव्हा त्यांनी हा नियम बनवला. मी त्या दोघांनाही जाऊन भेटलो ज्यांनी हा नियम बनवला. तर हे त्या नियमाला बनवणारे लोकं आहेत, पास करणारे लोकं आहेत. म्हणून कॅरेक्टर एज्युकेशन बद्दल त्यांच्याकडे भरपूर इंटरेस्ट असेल म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी काय म्हटलं, त्यावेळेला गव्हर्नमेंटचं जे गव्हर्नमेंटचं काम वाढवण्यासाठी नाही, तर गव्हर्नमेंटचं काम कमी करण्यासाठी सर्व जे डिपार्टमेंट्स आहे, एक करून कमी करण्याचं त्यांनी योजना बनवली. कोरियामध्ये यूथ डिपार्टमेंट नाही आहे. दुसऱ्या देशांमध्ये यूथ मिनिस्टर आहेत, एज्युकेशन मिनिस्टर आहे. आपल्या ह्याच्यामध्ये यूथ मिनिस्टर नाही आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये फक्त महिला आणि कुटुंब कल्याण असं मंत्रालय आहे. ह्या सर्वांना एकत्र करून असं एक मंत्रालय बनवून टाकलं त्यांनी. पण ह्यांनी काय म्हटलं, कॅरेक्टर एज्युकेशनला आम्ही कंपल्सरी केल्याचा हा नियमानंतर काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर ह्याचं एक वेगळं विभाग बनवलं पाहिजे. कॅरेक्टर एज्युकेशनचा विभाग बनवला पाहिजे आणि त्याला पूर्ण करणाऱ्या अशा एक कमिटीला बनवलं पाहिजे. म्हणजे कसं कॅरेक्टर एज्युकेशन केलं पाहिजे अशी कमिटी बनवून त्याचा रिसर्च करून आणि मग स्कूल्समधल्या, कॉलेजेसमधल्या टीचर्स लोकांना, प्रोफेसर लोकांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग कारण की सरकारने मंत्रालय कमी करत गेले, त्यामुळं नवीन मंत्रालय आपण नवीन विभाग बनवू शकत नाही. कॅरेक्टर एज्युकेशनचा विभाग बनवू शकत नाही. फक्त नियम पास झालाय, पण काहीच करू शकत नव्हते ते. म्हणून त्यांनी काय विनंती केली, मग जर तुमच्यासारख्या एन-जी-ओ ऑर्गनायझेशनच्या द्वारे असे भरपूर काम केलं तर चांगलं होईल. म्हणून म्हणून आम्ही हे कॅरेक्टर एज्युकेशनला फारच असं ॲक्टिव्हली सुरू केलं आणि माइंड एज्युकेशनचं हे जे काम आहे फार ॲक्टिव्हली आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर एक
एक फक्त ऑर्गनायझेशनचं नव्हे, तर प्रत्येक रिजनमध्ये आम्ही अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन बनवले, कॅरेक्टर एज्युकेशन ऑर्गनायझेशन बनवले आणि आता पूर्ण देशामध्ये, कोरिया देशामध्ये कॅरेक्टर एज्युकेशनचे प्रशिक्षण झालं. आपल्या चर्चच्याद्वारे बनवलेले असे भरपूर संस्था आहेत, जे असं हे कार्यक्रम करतात, प्रशिक्षण देतात. जर अशा अर्थाने पाहणार तर खरं तर जे काम आपण करतोय, हे फार मोठं काम आहे. एकदा पूर्ण जगाचे हे सर्व जे डेटा आहे, हे सर्व एकत्र केलेले एक साईट आहे. तर त्या साईटमध्ये गेल्यानंतर वेबसाईटवरती गेल्यावर हे कॅरेक्टर एज्युकेशनच्या बद्दलचं काही गोष्टी आहेत का? मी थोडं सर्च केला. जास्तीत जास्त असं म्हणजे जे युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स किंवा जे डॉक्टर्स डिग्रीचे असतात, पी-एच-डी केलेले असतात, ते ह्या वेबसाईटवरती जातात आणि तिथे जे पेपर्स लिहिले असतात ना, लोकं जे त्यांचं थिअरी लिहितात ते, कुणी असं बनवलेलं आहे का? पेपर त्यांनी असं लिहिलंय का ह्या विषयावरती असं शोधतात. आणि जर कोणी केलेला आहे असा, तर त्याच्यावरती आणखीन पुढं जाऊन त्यांचे थिसिस लिहितात त्या विषयावरती. म्हणून तसं तिथं लिहिलेलं लिहिलेलं असतं. पण त्या विषयावरती किती जास्त थिसिस बनले आहेत आणि किती जास्त लोकं बनवत आहेत, त्याच्यानुसार त्याचं मूल्य वाढत जातं. म्हणून त्या वेबसाईटवरती मी जाऊन बघितलं. आश्चर्यचकित करणारी गोष्ट काय होती, की एवढ्या सर्व थिसीजपैकी माइंड एज्युकेशन ह्या शब्दाला जेव्हा मी सर्च केलं, तर एक पण थिसिस नव्हती. मी फार आश्चर्यचकित झालो. खरोखर हे माइंड एज्युकेशन जे आहे, ते पास्टर पार्कने ह्याची सुरुवात करायला सांगितलं आणि आपल्या चर्चमध्ये आता फारच ॲक्टिव्हली आपण पसरवत आहोत. तर ह्या प्रशिक्षणाला एकदा ऐकून यहुदी लोकं पण आपण जे शिक्षण देत आहोत, त्याला ऐकून आश्चर्यचकित होऊन शिकू इच्छितात. खरं तर यहुदीचं यहुदीचं जे प्रशिक्षण आहे ना, त्यांचं जे शिक्षण आहे, ते कोरिया शिक्षणापेक्षा उत्तम आहे. कारण की कोरियामध्ये कोणालाच नोबेल प्राइज नाही आहे. पण यहुदी लोकं जे आहेत ना, पूर्ण जगामधले भरपूर जास्त असे नोबेल प्राइजेस मिळवलेले आहेत. त्यांचं शिक्षण तेवढं चांगलं आहे. कोरियामध्ये आई-वडील काय शिकवतात, दुसऱ्यांपेक्षा उत्तम व्हा. पण यहुदी लोकं आहेत, ते काय म्हणतात, दुसऱ्यांपेक्षा वेगळे राहावा असं शिकवतात. वेगळं बना. मग ज्यामुळे कोरियन आई-वडील जेव्हा त्यांची मुलं शाळेत जातात, शाळेत जाऊन टीचरचं व्यवस्थित ऐक असं सांगतात. बहुतेक तुम्ही पण तुमच्या मुलांना शाळेत जात असताना म्हणा, "तू जाऊन अभ्यास कर व्यवस्थित, टीचर जे बोलतात ते व्यवस्थित ऐक," असं सांगितलं असणार. पण यहुदी आई-वडील असं नाही बोलत हं. ते काय म्हणतात, "तू आज शाळेत जाऊन भरपूर प्रश्न विचार," हे म्हणतात. खरं तर हे फार बुद्धिमत्तेची गोष्ट आहे. का? कारण की जर प्रश्न करायचा आहे, तर विचार करावा लागतो. काही विचार न करता प्रश्न येत नाही हं. जेव्हा आपण त्या गोष्टीवरती विचार करतो, त्याच्यावरती प्रश्न येतो. हे असं का आहे? हे असं का आहे? म्हणून भरपूर प्रश्न विचारा असं ते म्हणतात. आणखीन एक वेगळी गोष्ट काय आहे? यहुदी लोकांचं जे लायब्ररी असतं, ते कोरियन लायब्ररी कशी असते? तिथे म्हणजे पेन पडल्याचा आवाज जरी आला तरी लोकं फार त्यांना वाईट वाटतं. म्हणजे एवढं शांत असतं लायब्ररी. पण इस्रायलची यहुदी लोकांची लायब्ररी जर तुम्ही पाहणार, ते लायब्ररीज आहे, तिथे लोकं बोलतायत भरपूर, आर्ग्युमेंट करतात, विवाद करण्याचा असं एक जागा आहे. मग लायब्ररीमधल्या पुस्तकांची काय गरज आहे? ते असे आर्ग्युमेंट करतात, बोलतात. पण त्यांचं जे मत आहे त्याला व्यवस्थित सांगण्यासाठी ते पुस्तकं ठेवलेले असतात. ते पुस्तकं घेऊन त्याचा अभ्यास करून त्या पुस्तकातल्या गोष्टींच्या ज्या कंटेंट्स आहेत त्याचा वापर करून ते परत ते वादविवाद करू लागतात. मग असं करत असताना मग असं असं बोलून, डिबेट करून मी बरोबर आहे. मी एकदम बरोबर आहे. सर्व काय पण का म्हणणं मी बरोबर आहे. पण असं डिबेट करत असताना दुसऱ्या बाजूची जर गोष्ट जेव्हा आपण ऐकतो, माझे हे विचार बरोबरच नाही आहेत. म्हणून अशा प्रकारच्या डिबेटच्या द्वारे, वादविवादाच्या द्वारे त्यांची कमतरता त्यांना कळावी लागते. मी नक्कीच बरोबर आहे. नक्की मला माहिती आहे. पण ते पण चुकीचं असू शकतं, असं त्यांच्या मनाच्या जगामध्ये असं मन निर्माण होतं.
खरं तर लोक जे उत्तम आहे, चांगले अभ्यास करतात, त्यांच्यामध्ये भरपूर क्षमता आहे, भरपूर चांगले काम करतात, ते ते ज्ञानाचं जग आहे. लोकांचं ज्ञान जास्त आहे, ते हुशार आहे, काम चांगलं करतात. मग ते जे आहे, अशी लोकं दुसऱ्या लोकांपेक्षा उत्तम जगण्यासाठी असं बनलं म्हणजे उत्तम बुद्धिमत्ता, उत्तम ज्ञान ते त्या व्यक्तीला दुसऱ्यांपेक्षा उत्तम जगायला लावतात. म्हणून हुशार कोण आहे, जे स्मार्ट आहे, ते चांगल्या कॉलेजमध्ये जातात, चांगल्या कंपनीमध्ये काम करावं लागतात, त्यांची कमाई पण तेवढी जास्त होते. म्हणून ते आणि श्रीमंतीमध्ये जगू शकतात ना. पण बुद्धिमत्ता जी आहे ना, बुद्धिमानी, ती लोकांना आनंदित जगण्यासाठी मदत करते. म्हणून तुम्ही जरी हुशार नसला तरी चालेल. तुमची क्षमता जरी कमी असली तरी चालेल. तुम्हाला काही व्यवस्थित येत नसलं तरी चालेल. महत्त्वाचं काय आहे, आता ज्या जगामध्ये आपण जगत आहोत, तर सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन काय आहे? आनंदित जगणे. का? कोरिया फार श्रीमंत देश बनला आहे. पण महत्त्वाचं काय माहिती आहे का? आनंदाने जगणारे लोकं नाही आहेत. एकदा मी जपानमध्ये गेलो होतो. तिथे माइंड एज्युकेशन देण्यासाठी गेलो होतो. तिथे जवळपास 150 लोकं एकत्रित आले होते. तर माइंड एज्युकेशन जसं लेक्चर मी देत होतो, मी एक प्रश्न विचारला. तर सर्व लग्न केलेले लोकं होते. मी त्यांना प्रश्न विचारला, "तुम्ही तुमच्यापैकी ज्यांचं वैवाहिक जीवन आनंदित आहे, हात वरती करा" म्हटलं. तुम्हाला तुम्हाला हात वरती करायला सांगत नाहीये. जर हात वरती केला तरी धन्यवाद देत आहे. पण काही स्क्रीनवरती दिसतात लोकं हात वरती करतात. पण जपानमध्ये एका पण व्यक्तीने हात वरती केला नाही. फारच धक्कादायक गोष्ट ती. वाह! जपानमध्ये जगणारे नवरा-बायको, एक वैवाहिक जीवन जगणारे लोकं, माझं वैवाहिक जीवन आनंदित आहे असा हात वरती करणारं एक पण नव्हतं. धक्कादायक गोष्ट होती. म्हणून मी म्हटलं, माझ्या या लेक्चरचा विषय बदलला पाहिजे. आता दुसरं मेडिटेशन द्यायची गरज नाही. हे लोकं आनंदितच नाही आहेत. ह्यांनी दुसरं काही नाही केलं पाहिजे. तर कसं एक नवरा-बायको आनंदाने जगू शकतात, हे पहिलं मी शिकवलं पाहिजे, असं मी विचार केला. म्हणून जपान जो आहे, तो जगातल्या 10 श्रीमंत देशांपैकी एक आहे. सर्वात जास्त श्रीमंत देशांपैकी एक आहे. पण जॅपनीज लोक आनंदित नाहीयेत. पण समस्या काय आहे? कोरिया पण जवळपास जपानच्या एवढं समोर उभं राहू शकेल असं आर्थिक विकास केलेला आहे कोरियाने. आता जर पाहणार तर जपान हे आर्थिक बाबतीमध्ये कोरियापेक्षा तर उत्तम आहे, पुढं आहे. पण व्यक्तिगत व्यक्तिगत लोकांचं जे आर्थिक अवस्थेमध्ये कोरिया पुढं आहे. म्हणजे व्यक्तिगत रीतीने जे लोकांना पगार मिळतो, त्या स्तरामध्ये कोरियन लोकांना जॅपनीज लोकांपेक्षा जास्त पगार मिळतो. असे काळ आलेला आहे आता. पूर्वी काय व्हायचं? पूर्वी जपानमध्ये भरपूर लोकं कामं करायला जायचे. तर एकच कन्स्ट्रक्शनचं जरी काम करत का असेना, काही काही वर्षांपूर्वी कोरियातल्या पगारापेक्षा जपानमध्ये जाऊन जर काम करणार तर 10 पटीने जास्त पैसे मिळायचे. म्हणून 10 वर्षांमध्ये जे कमवणार ते 1 वर्षामध्ये लोकं कमवायचेत. एवढं जास्त फरक व्हायचा. पण आता प्रत्येक व्यक्तीचं जर आर्थिक क्षमता पाहणार, तर कोरियन लोकं आणखीन जास्त श्रीमंत झालेले आहेत. अशा स्थितीला पोहोचले. खरोखर जाऊन पाहणार तर जॅपनीज लोकांचं जीवन जगणं, त्यांची आर्थिक क्षमता, काय पण आपण का पाहू ना, ते आपण काय पाहू शकतो, कोरिया आणखीन जास्त श्रीमंत बनलेला आहे. पण समस्या काय आहे? कोरियन लोकं आनंदित आहेत का? नाही आहेत. जगभरामध्ये जो देश ज्याचा आयक्यू सर्वात जास्त आहे तो कुठला माहिती आहे का? तर त्याचा एक रिपोर्ट बनवला गेला. कोरिया जो आहे, कोरिया 1 नंबरला होता. कोरियन लोकं जे आहेत ते फार हुशार आहेत. कोरियन लोकांचा आयक्यू सर्वात जास्त आहे. पहिलं हाँगकाँग 1 नंबरला होतं. हाँगकाँग तर एक शहर आहे ना. नक्की आता ते आता चायनासोबत
एक झाल्यामुळे आता ते फक्त शहरच राहिलेलं आहे. सर्वात जास्त IQ असलेला देश आणि ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ज्यांना लिहिला वाचता येत नाही असे लोक कोणीच नाहीत कोरियामध्ये. पूर्वी भरपूर असे लोक असायचे, पण आता आता जसं वयस्करांसाठी पण स्कूल्स तयार केल्या, त्यामुळं कोरियामध्ये सर्व जणांना लिहिता वाचता येतं. आमच्या चर्चमध्ये पण आम्ही सिल्वर युनिव्हर्सिटी सुरू केलं वयस्कर लोकांसाठी. त्यांनी येऊन लिहायला वाचायला जसं शिकलं, ते फार आनंदित झाले. कसं लिहायचं, कसं वाचायचं त्यांना कळालं. पूर्वी पूर्वी ते जाऊन बघायचे हे काय विकतात, ते वस्तू पाहायचे, पण आता ते बोर्डवरती नाव पाहतात, हे कुठलं दुकान आहे. बसमध्ये जात असताना फक्त नंबर पाहायचा, नंबर पाहून बसमध्ये जायचं. पण आता त्यांना वाचता येतं, अरे ही तर माझ्या ठिकाणी जाणारी बस आहे म्हणून वाचू शकतात. म्हणून ते फार आनंदित होताना मी पण पाहू शकतो. आपल्या कोरिया देशातले लोक हे जे आहे, हे सर्वात जास्त IQ असलेले म्हणजे बुद्धिमत्ता असलेले लोक बनले. फार हुशार आहे, फार ज्ञानाने भरलेला आहे, पण आनंदित आहे का? नाही. हे जे आहे, हे ज्ञान जे आहे, ते लोकांना श्रीमंत तर करतं, पण आनंदित करू शकत नाही. मग आनंदित रीतीने जगायचं आहे, तर कशाची गरज आहे? बुद्धिमानीची गरज आहे. तर हे जे ज्ञान, हे जे बुद्धिमानी शिकणं जे आहे, ते चर्चमध्ये येऊन जेव्हा आपण वचन ऐकतो, परत आपण आत्मिक जीवन जगतो, हे जीवन जगामध्ये प्राप्त न करू शकणाऱ्या बुद्धिमत्तेला प्राप्त करण्याचं जीवन आहे. म्हणून ही बुद्धिमानी जी आहे, ही आपल्याला आनंदित जीवन जगण्याला लावते. म्हणून ही बुद्धिमानी ही जगात नाही अशी बुद्धिमानी आहे. ह्या आठवड्यामध्ये मी म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ह्या विषयावरून वचनाच्याद्वारे मी तुमच्यासोबत बोलत आहे. ह्या सेमिनारमध्ये ह्या विषयावरती मी बोलत आहे. हे सत्य, हे खरं बुद्धिमानी, हे सत्य काय आहे? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. योहान 8 अध्यायामध्ये तसं लिहिलंय ना. त्याच्यानंतर काय लिहिलंय? पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तेव्हा तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तर त्यामुळे सत्य काय? जे पुत्र करतो ते सत्य आहे. मी जे करतो ते लबाड आहे. मी जे करतो ते चुकीचं आहे. मी जे करतो ते अपयशीच होऊ शकतं. पुत्र जे करतो, येशू ख्रिस्त जे करतो ते सत्य आहे. म्हणून आज मार्कचा 5 अध्याय आपण वाचला. काल 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 भले आपण योहानाचा 8 अध्याय वाचला, पण मध्येच आपण मार्कच्या 4 अध्यायामधलं उदाहरण वापरलं. आपण पलीकडे जाऊया याचं उदाहरण घेऊन बोललो. मार्कच्या 4 अध्यायामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, की चला आपण पलीकडे जाऊया. त्यावेळेला शिष्याने ती गोष्ट सत्य म्हणून स्वीकारलं नाही. येशू ख्रिस्ताच्या शब्दासमोर स्वतःहून पलीकडे जाण्यासाठी ते नाव चालवू लागले. आणि मग कधी त्यांनी ते नाव चालवायला सोडलं? जेव्हा वादळ आलं तेव्हा असंच फक्त गेलं पाहिजे असं नाही. पूर्ण मनाने, पूर्ण प्रयत्नाने ते नाव चालवत होते. वादळामध्ये पण चालवत होते. पण लाटा ज्या होत्या, ते नावेला आदळत होत्या आणि नाव बुडणार होती, ते मरणार होते. म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताला जाऊन उठवलं. या स्थितीपर्यंत ते पोहोचले. त्यावेळेला येशू काय म्हणतो, की तुम्ही कसे काय घाबरलात? का एवढं घाबरलात? आणि म्हणतो, की का तुमच्याकडे विश्वास नाही असं ओरडतो. येशू ख्रिस्तानी जेव्हा वाऱ्याला आणि समुद्राला म्हटले उगा राहा, शांत हो, ते फार निवांत झाले. येशूनी केल्याने फार सोप्या रीतीने ते झाले. पण जेव्हा शिष्यांनी ते केलं, ते फार अवघड आणि त्रासदायक होतं. आणि जरी त्रासदायक आहे, जरी अवघड आहे म्हणून तरी पण होतं असं का नाही? नाही, अपयशीच झाले शेवटी ना. का? कारण की ह्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताच्या शब्द जे सत्य आहे त्याला सत्य म्हणून स्वीकारलं नाही, तर त्या वचनाला स्वीकारून मी त्या वचनाप्रमाणे पूर्ण करणार असं केलं म्हणून ते अपयशी झाले. बायबलमध्ये येशूने म्हटलेले प्रत्येक शब्द हे सत्य बोलतं. सत्य म्हणजे तो आपल्याला करायला सांगत नाहीये. एक स्पष्ट गोष्ट तुम्ही काय जाणली पाहिजे, येशूने बोललेले सर्व शब्द सत्य आहेत. सत्य म्हणजे काय? येशू करणार, मी करणार, मी हे करणार असं येशू म्हणतो. तो आपल्याला काही करायला सांगत नाही आहे. तर मग
आज जे आपण मुख्य वचन वाचलं तिथे परत येऊया. इथे सभास्थानाचा अधिकारी याईर ह्याच्या गोष्टीशी हे पण जोडून पाहूया. 35 वचन. तो हे बोलत होता, इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. तर येशूनी ह्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला काय म्हटलं? भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. मग येशूचा हा जो शब्द आहे, हा सत्य आहे. तर त्यामुळे हा सभास्थानाचा अधिकारी याईर जो आहे, जेव्हा त्याने ऐकलं की माझी मुलगी मेली आहे, तरी पण येशू ख्रिस्त जाऊन माझ्या मुलीला बरं करेल, हे थोडीशी आशा होती. त्या आशेने तो चालला होता. पण तुझी मुलगी, आपली मुलगी मरण पावली, आता आपण गुरुजींना त्रास कशाला देता? तर आता येशूला घेऊन जाऊन काही फायदा नाही. तुमची मुलगी मेली आहे. त्यावेळेला त्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये जसं निराशा आली, त्याच्या मनामध्ये भीती येऊ लागली ना. म्हणून येशूने या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हटलं, "भिवू नकोस, भिवू नकोस." मग आत्मिक जीवन जगणं लोकांना का अवघड आणि त्रासदायक वाटतं माहिती आहे का? मुलगी मेली आहे, पण येशू ख्रिस्त त्या परिस्थितीपासून फार वेगळं. आता भीती वाटते आहे, निराशा आहे, उदासी आहे, पीडा आहे, अशी परिस्थिती आहे. पण येशू म्हणतो, "भिवू नकोस." मग येशू ख्रिस्त शब्द बोलतोय, "भिवू नकोस." तर मी घाबरलो नाही पाहिजे, पण समस्या काय, की तसं होत नाही तर काय करणार? भीती वाटते तर काय करायचं? भिवू नकोस, रडू नकोस. नाही, माझी मुलगी मेली आहे. मी उदास आहे, निराश आहे, भीती वाटण्याचं मन आहे. भिवू नकोस म्हणून काय भिण्यापासून थांबू शकतो का मी? म्हणून आत्मिक जीवन लोकांना अवघड वाटतं. वचनात तर लिहिलंय भिवू नकोस, पण मला भीती वाटते. वचनात लिहिलं आहे, की रडू नकोस, पण मी उदास आहे. त्या वचनानुसार करायचा प्रयत्न केल्यामुळे फार अवघड आणि फारच थकवणार आहे. पण हे खरं तर सत्य माहिती नसल्यामुळे असं आहे. सत्य जर तुम्ही जाणणार, तर तुम्ही स्वतंत्र होणार, बंधमुक्त होणार. हे वचन जे आहे ना, सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल जे आहे ना, हे आत्मिक जीवनाच्या कुठलीही गोष्ट जेव्हा व्यवस्थित होत नाहीये, जिथे बांधलं गेलो आहे, जिथे मी त्रासदायक आहे, मला हे सत्य माहिती नाही म्हणून असं आहे का? जर मी सत्य जाणणार, तर फार सोपं आहे. सत्य माहिती नाहीये म्हणून मी त्रासात आहे, हे जाणलं पाहिजे. जर हे नियम तुम्ही जाणणार, जेव्हा तुम्ही त्रासात असणार, अडचणीत असणार, माझ्याकडून हे व्यवस्थित होत नाही, हे जेव्हा तुम्हाला वाटणार, तेव्हा माझे प्रयत्न कमी झालेले आहेत असं नाही. माझा प्रयास कमी असं नाही. मी आता चुकीच्या मार्गामध्ये चाललोय. चुकीच्या मार्गात चाललोय. मग कधी-कधी आमच्या चर्चमध्ये इंचन चर्च म्हणजे जिथे मी सेवा करतो, तिथे येणाऱ्या लोकांना जर तुम्ही नॅव्हिगेशनमध्ये, जी-पी-एसमध्ये टाकणार तर इंचन चर्च दाखवतं ते. तर इंचन चर्चला येणारा जो रस्ता आहे, तो किती आहे तर रस्ते माहिती आहे असे 1, 2, 3, 4 जवळपास 5 प्रकारचे रस्ते आहेत. म्हणजे आमच्या इंचन चर्चला मध्ये ठेवलं तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे येणारे 5 रस्ते आहेत. 2 रस्ते जे आहेत, 2 रस्ते असे चांगले रस्ते आहेत, की जिथून बस पण जाऊ शकते असे चांगले रस्ते आहेत. आणि बाकीचे जे रस्ते आहेत, त्याच्यातून कसं तर करून एक गाडी जाऊ शकेल असे रस्ते आहेत. काही काही असे रस्ते पण आहेत जिथे फार ते लहान आहेत, की गाडी पण कसं तर जाऊ शकते. मग लोकं काय म्हणतात, "काय चर्चला येण्याचा हा रस्ता एवढा लहान आहे, एवढा चांगला नाही आहे." का? कारण की ते चुकीच्या रस्त्याने आलेले आहेत. मोठं बस पण जाऊ शकणारे रस्ता आहे, तो सोडून दुसऱ्या रस्त्याने आलं, चुकीच्या रस्त्याने आलेत. म्हणून ना, आत्मिक जीवनाचा पण रस्ता तसाच आहे. खरोखर सोपा रस्ता आहे, पण आत्मिक जीवनाचं चुकीच्या रस्त्यामध्ये गेल्यामुळे त्रासात होतोय. मुलगी मेली आहे, भिवू नकोस. म्हणून भिवू नकोस म्हटल्यानंतर
मी न घाबरायचा प्रयत्न केला पाहिजे ते करण्यासाठी अवघड वाटतं. मी न घाबरण्याचा प्रयत्न करतो हे सत्य नाहीये. मी करतो ते सत्य नाहीये, ते लबाड आहे. सत्य काय आहे? काय सत्य आहे फक्त? पुत्र जे करतो ते सत्य आहे. पुत्र तुला स्वतंत्र करेल तेव्हा तुम्ही बंधमुक्त व्हाल, खरेखुरे बंधमुक्त व्हाल. पलीकडे जाऊया. का हे शिष्य जे आहेत पलीकडे जाण्यामध्ये अपयशी का झाले? स्वतः जाण्याचा प्रयत्न केले म्हणून अपयशी झाले. पुत्र जेव्हा पलीकडे जायला घेऊन जातो तेव्हा ते खरोखर जाऊ शकतात. इथे पण तसंच आहे. याईर हे सभास्थानाचा अधिकारीला जर घाबरायचं नाहीये तर तो स्वतः प्रयत्न करणार तर अपयशी होणार. पण जर पुत्र त्याला न घाबरू देणार तर तो खरोखर न घाबरणार नाही. हा सभासदांचा अधिकार किती पण विचार करतो मी घाबरलं नाही पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे असं प्रयत्न करणं आणि येशूने त्याला न घाबरू देणं ह्याची तुलनाच केली जाऊ शकत नाही. येशूने काय म्हटलं? ती ही मुलगी मेली नाही, झोपेत आहे. सर्व हसायला लागले. काय बोलायला लागलाय हा? आता ही मेलेली आहे. आता तिचं शव असं एकदम थंड पडलंय. तिचं तिचं हृदय चालत नाहीये, पल्स नाहीये. आम्हाला काय एवढं कळत नाही का कोण मेलंय का कोण झोपलंय ते? नक्कीच मेलेली आहे. पण येशू म्हणतो ती झोपेत आहे. त्यामुळे येशूवरती लोकं हसायला लागलेत. म्हणून येशूने त्या मुलीला जाऊन म्हटलं, "तलिता कुम." तलिता कुम ह्याचा अर्थ काय? मुली, मी तुला सांगतो, उठ. मग 42 वचन आणि लगेचच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. ती मुलगी उठून चालू लागली आणि त्यांनी काय म्हटलं, "हिला खायला द्या." येशूने त्या याईरला म्हटलं, "घाबरू नकोस, भिवू नकोस." मी घाबरलो नाही पाहिजे असं नाही, त्याच्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे असं नाही. प्रभू जर म्हणतो भिवू नकोस, तर ही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारलं केली पाहिजे. सत्य म्हणून स्वीकारणं म्हणजे काय? कसं स्वीकार करायचा? प्रभू मला भिवू देणार नाही, ह्याच्यावरती विश्वास केला पाहिजे. प्रभू फक्त शब्द बोलत नाही, भिवू नकोस म्हणून असं बोलत नाहीये तो. तर जेव्हा तो म्हणतो भिवू नकोस, तेव्हा मी तुला भिवू देणार नाही. मी तुला तसं बनवणार. हे सत्य आहे. बायबल जे आहे, हे सर्व असं सत्याने बनलेलं आहे. मी तुला सांगतो, 41 वचनामध्ये, "मुली, मी तुला सांगतो, उठ," असं तो म्हणतो. हे शब्द जे आहे, हे शब्द जे आहे, हे सर्व शक्तिमान देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताचा शब्द आहे. हा शब्द देवाचा वचन जे आहे, त्याने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी करणारा असं देवाचं सामर्थ्यशाली वचन आहे. देवाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली असं ह्या व्युत्पत्तीची सुरुवात होते. योहानाच्या 1 अध्यायामध्ये काय लिहिलंय? हे आपण वाचूया थोडं. योहान योहान त्याचा पहिला अध्याय. योहान 1:1. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. तर इथे प्रारंभी शब्द होता. प्रारंभी जेव्हा देवानी आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली, मग प्रारंभी काय होतं? प्रारंभी शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. म्हणजे हे वचन काय म्हणतं? हे निर्मितीची ताकद ठेवणारं वचन आहे. सभास्थानाचा अधिकारी या एरियाची मुलगी मेलेली आहे, पण हे निर्मितीची ताकद असलेलं येशू ख्रिस्ताचं वचन जे आहे, मुली मी तुला म्हणतो उठ, तर ती उठते. का? कारण की आकाश आणि पृथ्वीची निर्मिती करणाऱ्या देवाचा शब्द आहे तो. मग तुमची परिस्थिती कशी का असेना, आणि
मी कुठल्या पण स्थितीमध्ये पडलेलो का असे ना, महत्वाचं काय, देवाचं वचन काय म्हणतं? हे वचन म्हणतं, हे वचन जे आहे ना, आकाश आणि पृथ्वीचे निर्मिती करणार ताकद ठेवणारं वचन आहे. म्हणून जेव्हा प्रभू म्हणतो भिवू नकोस, नाही आता न घाबरणारी अशी, आता अशी परिस्थिती मी घाबरलो पाहिजे, भिलो पाहिजे, मी कसा नाही भिणार? नाही, मी तुला भिवू देणार नाही, असं मी करणार. म्हणून भिवू नकोस, विश्वासच कर, विश्वास मात्र कर, हे जे वचन आहे मत्तयच्या 5 अध्यायाच्या 36 वर्षामध्ये लिहिलेलं आहे. भिवू नकोस, विश्वास मात्र कर. हे फार अद्भुत सत्य सांगतं. मी तुला असं बनवतो की तू भिणार नाहीस. तू फक्त विश्वास कर माझ्यावर. आता परिस्थिती कशी का असे ना, ती परिस्थिती पाहू नकोस. मी तुला भिवू देणार नाही. तर येशूचं जे वचन आहे, ते सर्व अशा रीतीने स्वीकार केलं पाहिजे. पण आपण आपल्या मनाचा मार्ग चुकीचा बनलाय. कर्माच्या रीतीने आपला मार्ग बनलेला आहे, मनाचा मार्ग. त्यामुळे हे वचन ऐकल्यानंतर सर्व कर्मांकडे जातात. मी वचनानुसार करायचा प्रयत्न करणार. आपण पलीकडे जाऊया, आपण पलीकडे जाऊया. विश्वास काय केला पाहिजे? येशू आपल्याला पलीकडे घेऊन जाईल, पण ते स्वतः जायचा प्रयत्न करतात. येशू म्हणतो भिवू नकोस, आणि आपण स्वतः न भिण्याचा प्रयत्न करतोय. सर्व गोष्टींना कर्म म्हणून स्वीकार करतोय. म्हणून देवाने मनुष्याच्या मनामध्ये देवाच्या वचनाचं हे सत्य वचन जे आहे, हे सर्व जर कर्माच्या द्वारे स्वीकार करणार तर लोक कर्माकडेच वाहा जाणार. मग कसं या कर्मांचा शेवट करायचा? 2 मार्ग आहेत. त्या 2 मार्गांपैकी कुठला मार्ग निवडणार? एक मार्गाने जाणार तर हे चुकीचा मार्ग आहे, हा व्यवस्थित नाहीये मार्ग, तर त्या मार्गाने नाही जाणार ना. व्यवस्थित जो मार्ग आहे तो मार्ग तुम्ही निवडणार ना. म्हणून देव काय म्हणतो, ठीक आहे, बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही मग कर्माच्या मार्गाने एकदा जाऊन पहा. त्याचा शेवट कुठं आहे? त्याचा शेवट कुठं आहे त्या कर्माच्या मार्गाचा, जाऊन पहा. म्हणून देवाने नियमशास्त्र दिला. देवाने नियमशास्त्र का दिला? मनुष्याचं मन, पाप केलेल्या मनुष्याचं मन सारखं कर्माकडे वाहतंय. त्यामुळे त्या कर्मांना संपवण्यासाठी ह्या कर्माच्या मागे जाणारच शेवट काय आहे, कर्माच्या मार्गाचा शेवट काय आहे ते दाखवण्यासाठी देवाने आपल्याला नियमशास्त्र दिला. आणि त्याचा शेवट कुठं आहे? या आपण गलतीकारास पत्र उघडूया. गलतीकारास पत्र 3 अध्याय. गलतीकारास 3 अध्याय 10 वचन. कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. तर इथे नियमशास्त्राचा शेवट काय, तर शेवट परिणाम ते नियमशास्त्राचा लिहिलेला आहे. जे नियमशास्त्राच्या कृत्यांवरती अवलंबून आहेत ते कशा शापाधीन आहेत. म्हणजे जे शब्दा सत्याच्या मार्गामध्ये जे जात आहेत, सत्य नाही नियमशास्त्राच्या मार्गात चालेल. 2 रस्ते आहेत. एक आहे सत्याचा मार्ग आहे, दुसरा आहे नियमशास्त्राच्या कर्मांचा. सत्य का कर्म? मग नियमशास्त्राच्या कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत ते तितके सर्व शापाधीन आहेत असा परिणाम आणून असं कन्क्लुजन आणलेलं आहे. का? नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. असं म्हटल्यानंतर 11 वचनात नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे. इथे काय उघड आहे? कारण नियमशास्त्रात जे लिहिलेले जे नियम आहेत ते 613 टोटल नियम आहेत. हे नियम पूर्णपणे पालन केलं पाहिजे असं आहे. म्हणून जन्मापासून मरेपर्यंत पूर्ण 24 तासांत पूर्ण पाळलं पाहिजे. मग आपण म्हणतो खोटं बोलू नको, व्यभिचार करू नको, खून करू नको, लोभ धरू नको आणि द्वेष करू नको, असे वचन पण लिहिलेले आहेत. आपण तर पहिलंच नियमशास्त्र पुस्तकात लिहिलेले जे काय आहे ते सर्व आचरण्यास टिकून राहणार, जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे
हे वचन पाहायच्या आधीच आपण नियमशास्त्र तोडलेलं आहे आणि हे वचन पालन करण्याचा प्रयत्न करण्याचे पण क्वालिफिकेशन आपले नाही आहे. मग ठीक आहे, मी नियमशास्त्रानुसार एकदा जगून पाहतो असं म्हणू शकतच नाही का? कारण की पहिलंच आपण नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते सर्व आचरणास टिकून राहण्याचे वचन ऐकण्याच्या आधीच आपण ते नियमशास्त्र तोडलेलं आहे. आपण त्याचं योग्य व्यक्ती ठरत नाही. म्हणून करून पाहून पण काही होणार नाही. देवासमोर नियमशास्त्राच्या ओघे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही, हे उघड आहे असं सांगून. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. विश्वासाचा मार्ग, सत्यावरती विश्वास करणारा, सत्याच्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही, कर्मानी नाही होणार. आपल्या कर्मांनी आपण फक्त श्रापितच होऊ शकतो. एक मात्र मार्ग काय आहे? सत्यावरती विश्वास करणे. पण हा मार्ग सैतान आपल्या मनामध्ये कर्माकडे चुकीचा असा मार्ग बनवलेला आहे. तो मार्ग जो आहे तो फार अवघड, त्रासदायक आणि अशक्य असा मार्ग आहे. तर सत्याचा मार्ग जो आहे तो फार सोपा आहे. तो याईर जो होता, त्या याईरच्या मुलीला म्हटलं त्याने तलिता कुम, आणि त्याच्या मुलीला, त्या मेलेल्या मुलीला जिवंत करून येशू त्याला देतोय. तर काय भिण्याचं कारण आहे? कुठल्या गोष्टीला भिणार? मग जेव्हा असं येशू काम करतो तेव्हा मी भिलो नाही पाहिजे. मी ठरवून, मी निर्णय करून, मी प्रयत्न करण्याचा काहीही गरज नाहीये. नाही. मेलेल्या मुलीला जिवंत करून देतोय. मी भिणार नाही असं ठरवण्याची काय गरज आहे? असं माझ्या निर्णय शक्तीची काय गरज आहे? माझ्या मनुष्याचे प्रयत्न, माझ्या मनुष्याचे कर्म, माझ्या मनुष्याची कृती ह्याची काय गरज आहे? फक्त विश्वास करायचा आहे ना. हे सत्याचा मार्ग आहे. सत्याचा मार्ग एवढा सोपा आहे. म्हणून येशूने काय म्हटलं? अहो कष्टी व भारकरंत लोक सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. काल मी इथे पोहोचल्यावर मी आपल्या पास्टरना सांगितलं की 3 वाजता मी निघणार. त्यांनी मला विचारलं कधी तुम्ही निघणार? मी म्हटलं 3 वाजता निघणार आहे. मी इथे जेव्हा पोहोचलो, बाहेर कोणीच नव्हतं. म्हटलं अरे अतिथी वक्ता आलेत, तर अतिथी वक्ता पास्टर येत आहेत म्हणून कोणीतरी दरवाजा समोर तरी उभं राहायला पाहिजे, पण कोणीच नव्हतं. ह्या चर्चमध्ये आज सेमिनार करणार नाहीत का? म्हणून इथे पोहोचण्याच्या आधी, आणि मी मेसेज पण पाठवलं होतं की एवढ्या मिनिटात मी पोहोचणार आहे, पण कोणी पाहिला नव्हता का? 3 वाजता निघणार असं म्हटलं होतं ना, म्हणजे जवळपास 5 वाजता पोहोचतील असं विचार केला. म्हणून त्यांना यायला अजून वेळ आहे असंच विचार करत होते. मेसेज पण पाहिला नाही त्यांनी. का? कारण की सर्व जे पाच लोक, त्यांचा ट्रॅफिक जाम झाला होता आणि त्यांना वाटलं की मला पण यायला उशीर होईल, ट्रॅफिक जाम होईल म्हणून. नाही. ठीक आहे, जाणारा रस्ता ट्रॅफिक जॅम, सौलला जाणारा जो रस्ता आहे ना, तो रस्ता ट्रॅफिक जॅम मध्ये, पण येणारा रस्ता नाही आहे ट्रॅफिक जॅम. रविवार संध्याकाळी कोण जाणार आहे बाहेर? माझं माझं काहीच ट्रॅफिक नव्हतं. पूर्ण रस्ता मोकळा होता. इथे येताना मला 1 तास 10 मिनिटं लागले. लगेच पोहोचलो इथे. रस्ता जो आहे, उलट्या रीतीने त्या रस्त्याने जातात, त्यामुळे लोकांना अवघड वाटतं, त्रास होतो. पण सत्याच्या मार्गामध्ये जाणार तर फार सोपं आहे. खरं तर आत्मजीवन फार सोपं आहे. कष्टी व भारकरंत लोक सर्व मजकडे, आम्ही तुम्हाला विसावा देईन. प्रभू आपल्याला आत्मिक जीवनाचं ओझं टाकत नाही. आत्मिक जीवन अवघड आहे, त्रासदायक आहे म्हणजे का? कारण चुकीच्या मार्गामध्ये गेलोय. नक्कीच काय जाणलं पाहिजे आपण? प्रभू आपल्याला जे आत्मिक जीवनाचा मार्ग सांगतोय ते सोपा आहे आणि फार हलका आहे. अहो कष्टी व भारकरंत जर आपण बनणार, तर मी आता काहीतरी चुकतोय, कुठेतरी चुकतोय हे जाणलं पाहिजे. मग आता मी सत्याच्या मार्गावरती जात नाहीये, कर्माच्या मार्गावरती जात आहे म्हणून मी अडचणीत आहे. हे तुम्ही जाणून रस्ता बदलला पाहिजे. मी आता चुकीच्या रस्त्यावर चाललोय. आत्मिक जीवनाचा माझा रस्ता चुकीचा आहे. माझ्या आत्मिक जीवनाची दिशा चुकीची आहे. तुम्ही ह्यासारखीच एक घटना आपण अजून एक पाहूया. आणखीन स्पष्टपणे तुम्ही सत्याचा मार्ग जाणू शकाल असं
लूक त्याच्या 7 अध्यायामध्ये घडलेली एक घटना आहे, ती आपण पाहूया. लूक 7 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये काय काय लिहिलेलं आहे तिथे? लूक 7:11. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एक मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकलौता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावाचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस. सभास्थानाचा अधिकारी याईर ह्याची मुलगी मेली होती. इथे हे लूक 7 अध्यायामध्ये नाईन नगरातल्या एका विधवाचा मुलगा मेलेला आहे. ही विधवा जी आहे, हिचा एकच मुलगा आहे. म्हणजे विधवा म्हणजे कोण, जिचा नवरा नाही आहे ना, बरोबर आहे ना, तीच विधवा ना. एका टीचरनी स्कूलमध्ये एक प्रश्न विचारला, युद्धामध्ये जिचा नवरा मेलेला आहे आणि जी एकटी राहते त्या स्त्रीला काय म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर लिहा. तीन तीन असे शब्द लिहायचा, पण लोकांना फक्त विद्यार्थ्यांना विधवाच माहिती होतं म्हणून त्यांनी तीन शब्द लिहा म्हणून विधवा असं तीन शब्द लिहिले. तर एका विद्यार्थी नाही नाही, हे तर बरोबर नसणार. तीन शब्द काय असणार तिचे? तीन तीन अक्षरांचं नाही तर म्हणजे नवरा नसलेली बाई असं. ह्याचं उत्तर काय तुम्हाला माहित आहे का? त्याचं उत्तर फार असं अवघड होतं. त्यांनी असं प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी फारच असे वेगळे वेगळे उत्तर दिले. इथे काय लिहिलंय? विधवा. विधवा लिहिलेलं नाही. हिची हिचा नवरा मेलेला आहे. एकुलता एक मुलगा आहे ज्याच्यावरती आशा ठेवून ती जगते. पूर्वी काय व्हायचं, मुलं मुलं मरायचेत, लहान असताना मुलं मरायचे. आता हा तरुण झालेला आहे, हा मोठा झालाय, आता त्याचं लग्न होणार आहे. तिचा नवरा भले नाहीये पण माझा मुलगा लग्न करेल, माझी सून येईल, मुलं होतील. पण एक दिवशी अचानकच तिचा मुलगा मेला. म्हणून ह्या स्त्रीसाठी खरोखर या स्त्रीकडे किती मोठं दुःख झालं ना. केवढं दुःख झालं माहितीये का? ह्या स्त्रीच्या मुलाचं जे पुरण्यासाठी घेऊन जात होते, त्या गावाचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. म्हणजे काय, सर्वांना वाटतंय किती वाईट झालं, हिचा नवरा पण नाहीये, मुलावर तिचा आशा ठेवून जगले होते, कसं काय तिला एवढा आशीर्वाद पण भेटू शकत नाही. म्हणून त्या गावातले सर्व लोक हे पुरण्यासाठी एकत्र जात होते. म्हणजे भरपूर लोक या स्त्रीला सांत्वना देत होते. हा, तुम्ही रडू नका, तुम्ही उदास होऊ नका, दुखी होऊ नका. भरपूर लोक सांत्वना देतात त्या स्त्रीला. पण ती सांत्वना बनेल का तिच्यासाठी? नाही, तिचा मुलगा मेलाय ना. तिच्या जवळ असलेल्या सर्व जवळचे लोक, ती लोक येऊन सांत्वना देतात. पण कसं काय ते सांत्वना बनू शकते तिच्यासाठी? ती जर दुःखामध्ये पडलेली आहे, फक्त रडत आहे, पण ती येशू ख्रिस्ताला भेटली. येशूने या विधवेला पाहिलं आणि त्याच्यावरती त्याला कळवळा आला आणि तो म्हणाला, रडू नकोस. हे शब्द जो आहे ना, आता हा शब्द तिने एकदा दोनदा नाही ऐकलं त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर. रडू नका, रडू नका. तिचे शेजारचे लोक, तिचे नातेवाईक सर्व जणांनी येऊन त्या स्त्रीला म्हटलं असेल ना, रडू नका, रडू नका. भरपूरदा तिला ऐकलं. पण लोकांनी जेव्हा येऊन या स्त्रीला सांत्वना दिली आणि म्हटलं रडू नका, हे बोलणं आणि येशू ख्रिस्तानी येऊन म्हणणं रडू नका, हे वेगळं आहे. का? लोक ह्या स्त्रीला म्हणतात रडू नका, म्हणजे तो ते तिच्याकडून त्या कर्माची अपेक्षा करतात. रडू नका, थांबा, थोडस धीर धरा, असं कर्माची अपेक्षा करतात. पण येशूचा शब्द जो आहे तो सत्य आहे, ते कर्माची अपेक्षा नाही करतोय. येशू ख्रिस्ताने म्हटलेला शब्द काय, तो कर्माचा शब्द म्हणून स्वीकारला गेला का सत्याचा शब्द म्हणून स्वीकार केला पाहिजे आपण? हा, सत्याचा शब्द म्हणून स्वीकार करणार तर कसं स्वीकार केलं पाहिजे? रडू नकोस असं तो म्हणतोय, तर ठीक आहे, मी मी आता धीर धरला पाहिजे, मी रडले नाही पाहिजे. येशू पण म्हणतो रडू नकोस, मी रडलं नाही पाहिजे. नाही, हे सत्य स्वीकार करणं नाही आहे.
येशू ख्रिस्ताच्या शब्दाला, रडू नकोस या शब्दाला सत्य म्हणून स्वीकार करणार, तर सत्य काय? पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. मग पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल. पुत्र तुम्हाला न रडणारा बनवणार. या आपण पलीकडे जाऊया जेव्हा येशू म्हणतो, तो पुत्र आपल्याला पलीकडे घेऊन जाईल. तर सर्व गोष्टी सत्य म्हणून स्वीकारलं पाहिजे. पण आपण सैतानाच्या द्वारे फसवलं जाऊन भरपूर वर्ष कर्मांमध्ये जगून येशू ख्रिस्ताच्या शब्दाला, प्रत्येक शब्दाला कर्म म्हणून स्वीकारतो. म्हणून या वचनाला स्वीकार करण्यासाठी कर्म म्हणून स्वीकार करणारे असे काही लोक असतात, काही प्रकारचे लोक असतात. जेव्हा येशूने म्हटलं रडू नकोस, तर जे लोक कर्म म्हणून स्वीकार करतात ते कशा प्रकारचे असतात? हा, येशू म्हणतो रडू नका, तर मी रडलं नाही पाहिजे असं म्हणणारे काही लोक असतात. आणि जेव्हा येशू म्हणतो रडू नको म्हणतो, तेव्हा आता मुलगा मेलाय, मी दुःखी आहे, कसं रडणार नाही, असं त्या वचनाच्या शब्दाच्या विरोधात जाणारे लोक आहेत. त्या शब्दानुसार करण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत आणि काही लोक विरोधात जातात. म्हणून प्रभूच्या शब्दाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना जर पाहणार, ते वचनाला स्वीकार करू शकत नाहीत, वचनाच्या विरोधात जातात. त्या वचनानुसार करायचा प्रयत्न करणारा व्यक्ती त्या वचनाचा अनुसरण करणारा, मांडणारा व्यक्ती असं म्हणतात, पण तसं नाहीये. दोघं पण वचनाला विरोध करणार आहेत, त्यांनी सत्याला फेकून देणार आहेत. नाही, रडू शकणारीच परिस्थिती आहे, मुलगा मेलाय, कसं काय मी रडणार नाही. वचनाच्या विरोधात जाऊन, वचनाच्या विरोधात जाण्याचं जीवन आहे, ते पण विरोधाचं जीवन आहे. पण प्रभूने म्हटलं रडू नकोस, मी रडलं नाही पाहिजे, मी सहन केलं पाहिजे, हे पण वचनाच्या विरोधात जाणं आहे आणि सत्याला फेकणं आहे. पण लोक येशूच्या शब्दाला विरोध करणारे काही लोक आहेत ना, त्यामुळे त्यांच्यापेक्षा मी उत्तम आहे, मी तरी पण येशूच्या शब्दाचा पालन करायचा प्रयत्न करते ना, वचना स्वीकार करून पालन करण्याचा अशा एक गैरसमजुतीमध्ये राहतात. ते ह्याचा काही फायदा नाही. तर परिणाम एकच आहे, मी किती पण प्रयत्न केला तरी मी अपयशीच बनणार, तसं होणारच नाही. मुलगा मेला आहे, रडू नकोस असं म्हणून धीर धरून कोणी रडायला थांबू शकतं का? मुलगी मेलेली आहे, भिवू नकोस असं म्हणून न भिण्याचा प्रयत्न करून कोण भिण्यापासून थांबू शकतं का? येशूच्या शब्दामध्ये, येशूचा शब्द हा देवाचा शब्द आहे. म्हणून जर देवाने जेव्हा आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली, त्याने मनुष्याला शेवटी निर्माण केला, सर्वात शेवटी. पण समजा जर मनुष्य देवासोबत असता, जेव्हा देवाने आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केली, जर त्याच्या बाजूला मनुष्य असता, तर तो देवाच्या कामामध्ये मदत करू इच्छित असता, तर कुठल्या बाबतीत मदत करू शकला असता? कुठल्याच बाबतीत नाही. देव हा स्वतःहून आहे. तो देव एकटाच, तो स्वतःहूनच सर्व काही शब्दाने त्याने निर्माण केलं. मग देव जेव्हा शब्द बोलतो तेव्हा ती पृथ्वी बदलत जाते. ते शब्दावरती तुम्ही आहे तसं विश्वास करा. देवाचा शब्द जे आकाश आणि पृथ्वीची निर्मिती करणार ते वचन तसंच आहे. रडू नकोस या शब्दासमोर, मी तुला न रडणारा बनवणार. अशा रीतीने ते सत्य म्हणून स्वीकारलं केलं पाहिजे. प्रत्येक वचन सत्य आहे. मग ह्या विधवेचा मुलगा मेला, प्रभू जेव्हा तिला म्हणतो रडू नकोस, येशू पण म्हणतो रडू नकोस, मी रडलं नाही पाहिजे. नाही, जर प्रभू म्हणतो रडू नकोस, तेव्हा प्रभू मला माझं रडणं थांबवणार असं म्हणतो. तो म्हणतो रडू नकोस. आणि 14 वचनात, मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. ह्या स्त्रीने न रडण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे का? तिने ठरवलं पाहिजे का? तिने निर्णय घेतला पाहिजे का? नाही, येशू असं काम करतो. जेव्हा तो म्हणतो रडू नकोस, त्याच्यानंतर येशू ह्या तरुणाला त्याच्या तिरडीला स्पर्श करतो आणि त्याला म्हणतो, मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.
या मेलेल्या तरुणाला जिवंत करून आता रडत असणारी, दुःखी असणारी त्या स्त्रीच्या हाती तिच्या जिवंत मुलाला येशूने दिले. मग ही स्त्री, हिला आणखीन जास्त रडायची गरजच राहिली नाही. असं नाही की तिने प्रयत्न केला पाहिजे, मी रडणार नाही, रडणार नाही. नाही. तर प्रभू खरोखर मला रडू देणार नाही. मग मुलाला जिवंत करून देण्याच्या आधीच ह्या विधवेने काय केलं पाहिजे? प्रभू जेव्हा म्हणतो रडू नकोस, त्या शब्दाला विश्वास सत्य म्हणून जर ती स्वीकार करते, तर मन आशेने भरलंय. येशू माझं रडणं थांबवणार. मग ते वचन माझ्या मनामध्ये फार सोपं आणि हलकं होतं. मी रडणार नाही असं जर प्रयत्न करणार, मी सहन करण्याचा प्रयत्न करणार. आता मी दुःखी आहे. येशू पण म्हणतो रडू नकोस. फार अवघड आहे, फार त्रासदायक आहे. मला जमत नाही. मग ते फार ओझं बनतं. का? कारण की कर्म म्हणून स्वीकार करतो. सत्य म्हणून स्वीकार करत नाही, कर्म म्हणून स्वीकार करतो तेव्हा फार अवघड आणि त्रासदायक आहे. चुकीच्या मार्गात गेलोय. आत्मिक जीवनाच्या मार्गात जात असताना माझ्यासाठी हे अवघड आहे. आत्मिक जीवन अवघड आहे असं विचार करू नका. आत्मिक जीवन तर खरं तर सोपं आहे, फार हलकं आहे. पण मी चुकीच्या मार्गात गेलोय म्हणून माझं आत्मिक जीवन अवघड आहे. तर पूर्ण आत्मिक जीवनावरतीच अविश्वास करू नका. आत्मिक जीवन अवघड आहे, माझ्याकडून जमणार नाही, मला आत्मिक जीवन जमणार नाही. नाही, चुकीच्या मार्गात गेला म्हणून असं आहे. जर तुम्ही बरोबर मार्गात जाणार, तर खरोखर चांगला मार्ग आहे. पण तो मार्ग लोकांना माहिती नाही. ते सत्य माहिती नाही म्हणून ना. सत्य तुम्हाला समजेल, तर काहीच अवघड नाही आहे. मुलगा मेलाय, ते दुःखी आहे. येशू त्यांना जिवंत करून म्हणतोय रडू नकोस. तर मग काय अवघड आहे त्याच्यात? त्याच्यात काय त्रास होतोय? पण मी न रडण्याचा प्रयत्न करणार तर फार अवघड आहे. फार त्रासदायक आहे. नाही मला जमणार नाही. माझ्याकडून होणार नाही. नक्कीच तसंच होणार ना. चुकीच्या मार्गात गेलोय. म्हणून तुम्ही आत्मिक जीवनावरतीच अविश्वास करू नका. आत्मिक जीवनाच्या जर व्यवस्थित मार्गात जाणार, तर फार चांगला मार्ग आहे, फार सोपा मार्ग आहे. पण चुकीच्या मार्गात तुम्ही गेला म्हणून तुम्हाला अवघड वाटतंय. काही लोकं आयुष्यभर पापाच्या ओझ्याने बांधले जाऊन जगतात. नेहमी म्हणतात, "प्रभू माझं पापावर दया कर." पापापासून स्वतंत्र होण्याचा पूर्ण आयुष्यभर प्रयत्न करतात. चुकीच्या मार्गात गेलेत म्हणून. सत्याला जर भेटणार, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या रक्ताने माझे पाप खरोखर बर्फासारखे सफेद झाले, धुतले गेले. किती सोपं आहे. की खूप सोपा मार्ग आहे. पण ते जर मार्ग नाही जाणार, 10, 20, 30 वर्ष झाले तरी, तर CLF जसं आम्ही करतो, काही पास्टर लोक आहेत, भरपूर असे पास्टर लोक आहेत, जे पापापासून बांधले गेले आहेत, ते जे नेहमी पापी आहेत, अशा प्रकारे जगतात. पण जसं सत्याला तुम्ही जाणणार, त्यांच्या मनातल्या पापामधून स्वतंत्र होऊ शकतात. एकदा मी कोच दिवारमध्ये गेलो होतो. कोच दिवारमध्ये पास्टर लोकांपैकी जे मुख्य पास्टर होते, जे म्हणजे पास्टर लोकांना शिकवतात, असे बिशप पास्टर एक होते. आणि त्यांच्यावरती पण आर्च बिशप पण असतात. हे जे पास्टर होते, हे कोच दिवार सरकारच्या द्वारे पास्टर लोकांना इस्रायलमध्ये यात्रेला पाठवतात. तर त्यामुळे हे पास्टर जे आहेत ना, पास्टर लोकांपैकी लोकांना निवडतात. कोण इस्रायलमध्ये यात्रेसाठी जाणार असं गव्हर्नमेंट सोबत काम करतं. त्यामुळे फारच प्रसिद्ध असे पास्टर आहेत त्या देशात. पण ते कोरियामध्ये वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाले, CLF मध्ये सहभागी झाले आणि तारण प्राप्त केलं त्यांनी. म्हणून हे ते म्हणू लागले, की तुम्ही आमच्या देशामध्ये एकदा येऊन, माझ्या चर्चमध्ये येऊन एकदा वचन प्रचार करा. आणि त्याच वेळेला मला कोटदिवारला पण जायला मिळालं. मग कोटदिवारला जाऊन त्यांच्या चर्चमध्ये मी गेलो. शहरामध्येच होतं. मोठं चर्च होतं ते. आणि तो रविवार नव्हता तरी पण भरपूर लोक एकत्रित झाले होते. विदेशात जेव्हा रविवार नसतो तेव्हा जास्त लोकांना एकत्र करणं सोपं नसतं. पण त्या चर्चमध्ये भरपूर लोक आले होते आणि सेमिनारची तयारी झाली होती. मी तिथे जाऊन सुवार्ता फार स्पष्टपणे प्रचार केली. आणि आमचे मिशनरी पण आले होते. त्यांना पण बोलवलं. त्यांना दाखवलं कसं जुन्या करारामध्ये त्या मेंढराला मारून त्याच्यावरती हात ठेवला जायचं, त्याच्यावरती पाप लादले जायचे. मग त्याला मारून कसे पाप धुतले जायचे हे समजवायचं. आफ्रिकेतले लोक होते ना ते.
आणि पास्टर लोक एवढं चांगलं ऍक्टिंग करून दाखवत होते म्हणून ते फार आनंदित होते, फार आनंदाने ऐकत होते. त्यांना सुवार्ता प्रचार केली आणि त्यांचे पाप व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणारच नाही. तुमच्या मनामध्ये पाप आहे का नाही? नीतिमान झाले लोक हात वरती करा असं मी म्हटलं, तेव्हा सर्व चर्च लोकांनी मी नीतिमान झालो असं हात वरती केलं. फार अद्भुत होतं. आणि असं सेमिनार संपू शकत होतं ना, वचन संपलंय ना, सुवार्ता पण प्रचार केली, प्रार्थना केल्या, सर्व काही संपलं. त्या चर्चचे पास्टर आणि पुढे आले आणि पुन्हा माईक पकडून काहीतरी बोलायला पुढे आले. तर तेव्हा मनात मी काय विचार केला, आता एवढं मी सुवार्ता प्रचार केले, मी सांगितलंय आपण नीतिमान आहे, लोक एवढं त्यांच्या मनात आनंदित आहे, इथं संपूच शकतो. मग आता हे पास्टर आता काय बोलायसाठी येत आहेत असं वाटलं. पण फारच कृपेने भरलेली गोष्ट त्यांनी बोलली. ते म्हणू लागले की पास्टर काहीच नाहीये असं म्हटलं त्याने. बिशप काहीच नाहीये. आर्च बिशप पण काहीच नाही. पापांची क्षमा तुम्ही प्राप्त केली पाहिजे. त्यामुळे ह्या वेळेला मी कोरियाला गेलो, मी पण ही सुवार्ता ऐकली आणि आता मी ह्या वेळेला माझ्या मनात पापांची क्षमा मला मिळाली. ह्या वेळेला मी तारण प्राप्त केलं. त्या देशातले एवढे प्रसिद्ध पास्टर आहेत, जे गव्हर्नमेंट सोबत मिळून काम करतात, असे पास्टर आहेत. मी आश्चर्यचकित झालो त्यांच्या चर्चच्या लोकांच्या समोर. मी आता ह्या वेळेला कोरियाला जाऊन मी पण सुवार्ता ऐकून तारण प्राप्त केले. या वेळेला मी तारण प्राप्त केलं. पास्टर काहीच नाहीये. तर त्यामुळे मी सुवार्थेवरती विश्वास करून तारण प्राप्त केलं, स्वर्गात गेलं पाहिजे. तुम्ही पण तसं केलं पाहिजे असं सांगत होते. त्यावेळेला माझ्यासोबत आलेले आपले आपले काही लोकल पास्टर्स होते आणि कॉयर पण आले होते. तिथले लोकल पास्टर्स पण आले होते आणि चर्चचे काही लीडर्स पण आले होते, कोटरीवार चर्चचे. तर ह्या लोकांच्या मनामध्ये फार कृपा त्यांनी पावली. कारण की त्या देशातले एवढे मोठे पास्टर आहेत, एवढे प्रसिद्ध आहेत, ते येऊन म्हणतात की पास्टर काहीच नाहीये, बिशप काहीच नाहीये, आर्च बिशप पण काहीच नाहीये, पापांची क्षमा तुम्ही प्राप्त केली पाहिजे हे म्हटलं. आणि ते पण त्यांनी काय म्हटलं की ह्या वेळेला मी गुड न्यूज मिशनच्या ह्या CLF मध्ये मी जाऊन वर्ल्ड कप मध्ये CLF मध्ये जाऊन मी ह्या वेळेला तारण प्राप्त केलं. तर त्यावेळी लोकल पास्टर्स एवढे त्यांच्या मनात आनंदाने भरले होते. का? कारण की लोकल पास्टर्स नेहमी त्या देशात मोठ्या मोठ्या पास्टर लोकांचे आणि स्वतःची तुलना करायची ना, त्यांना काय वाटायचं आम्ही फार लहानशे लोक आहोत, आम्ही छोटे लोक आहोत. पण आता त्यांनी जे प्राप्त केले तारण आहे हे सुवार्ता, खरोखर हे सुवार्ता फार महान आहे, फार अद्भुत आहे. असे आमच्या देशातले एवढे प्रसिद्ध पास्टर पण ते पण म्हणतात की पास्टर काहीच नाही, तुम्ही तारण प्राप्त केलं पाहिजे. त्या दिवशी सेमिनार फार कृपेने भरलेले होते. जर सत्य माहिती नाही तर भरपूर वर्षांसाठी सेवा करून पण स्वतः पापांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न तर करतात, पण सत्य समजणार तर पाप कसे धुतले जातात हे समजल्यावर पाप धुण्यासाठी आपल्याला थोडंसं पण काही करायची गरज नाहीये. फक्त प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आपले पाप पूर्ण रीतीने धुतले जातात. हे यशयाच्या 53 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. या आपण बायबल उघडून पाहूया. असं लिहिलेलं आहे यशाच्या 53 अध्यायामध्ये. यशया 53 अध्याय त्याचं 4 वचन. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेला व त्याला पिडलेला असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. इथे आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले लिहिलेलं हे जे वचन आहे, हे पापाचं जे जिम्मेदारी आहे, जी जबाबदारी आहे, ती येशू ख्रिस्तावरती लादली गेली. मग आपल्या पापांची समस्या येशू ख्रिस्तांना देवाने त्याची जबाबदारी दिल्यामुळे जर पाप राहिले आहेत, उरले आहेत, तर कुणी जबाबदारी घेतली पाहिजे? जो जबाबदार आहे येशू ख्रिस्त, त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे ना. म्हणून आपण त्याच्याबद्दल थोडंसं पण हात न लावायची गरज असं त्याने केलेलं आहे. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले.
तर त्यांनी कशी ह्याचे समाधान केले ह्याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचं काय आहे, की देवाने आम्हा सर्वांचे पाप त्याच्यावर लादले. त्याला जबाबदारी दिली. मग माझ्या पापांबद्दलची सर्व जबाबदारी येशू ख्रिस्तावर आहे. म्हणून तो तो आपल्या पापाची जबाबदारी घेऊन त्याने आपल्या पापांना व्यवस्थित मिटवलं का नाही मिटवलं, हे नवीन करारामध्ये लिहिलेलं आहे. आम्हा सर्वांचे पाप येशू ख्रिस्तावरती लादण्यासाठी देवाने जुन्या करारामध्ये हात ठेवण्याच्या द्वारे, कसं त्या मेंढराच्या डोक्यावरती हात ठेवून त्याच्यावरती पाप लादले जाते, तसंच योहान बाप्तिस्मादात्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या वरती पाप लादले गेले आणि येशू ख्रिस्ताला पापाची जबाबदारी गेली. येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती पाप लादले गेले. पापाचे वेतन मरण आहे. त्यामुळे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती रक्त वाहून मरायला हवा होता. येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावरती मेला, शेवटी त्यानं काय म्हटलं? पूर्ण झाले आहे असं त्याने म्हटलं. त्याचा अर्थ काय? सोप्या भाषेत बोलायचं झालं तर देवानी येशू ख्रिस्ताला एक प्रश्न दिला आणि देवाने येशू ख्रिस्ताने ते प्रश्न पूर्ण केला. त्याचा असाइनमेंट होमवर्क पूर्ण केलं. आपल्या सर्वांचे पाप धुण्याचा असा होमवर्क त्याला दिला. येशू ख्रिस्त म्हणतोय की मी त्याची जबाबदारी घेतली, मी ते संपवलं, पूर्ण केलं आणि खुर्चावरती तो म्हणतो पूर्ण झाले आहे. मग आपल्या पापांच्या समस्येबद्दल सत्य काय? येशू ख्रिस्ताने सर्व जबाबदारी घेतली हे विश्वास करणं. या आपण पलीकडे जाऊया तर सत्य काय आहे? मी तुला पलीकडे घेऊन जाईन. प्रभू म्हणतो रडू नकोस, तर मी तुला रडू देणार नाही. मग मग आपल्या पापांच्या समस्येबद्दल येशू ख्रिस्त जबाबदारी घेईल. हे पापाची जबाबदारी जी आहे ना, माझ्यामध्ये पाप आहे तर मी स्वर्गात जाईन का नरकात जाईन, हे निर्णय करणार असे पापाची समस्या आहे. त्या पलीकडे जाऊया, ह्यापेक्षा पण जास्त याईरच्या मुलीला वाचवण्यापेक्षाही जास्त आणि त्या विधव्याच्या मुलाला जिवंत करण्यापेक्षा जास्त महत्वाचं काम काय माहितीये का? पापांची समस्या. म्हणून सभास्थानाचा अधिकारी याईर ह्याच्या मुलीला वाचवण्यासाठी, या विधवेच्या मुलाला वाचवण्यासाठी मनुष्याला काहीही करायची गरज नव्हती. येशू ख्रिस्तानी पूर्णपणे सर्व काम केले आणि मनुष्याला काय काम करायचं होतं? फक्त विश्वास करायचा होता. म्हणून तो म्हणतो भिवू नकोस, विश्वास कर. स्वतःला जोडू नको. तिथे मी रडलं नाही पाहिजे असं स्वतःला जोडून मी बर्बाद होऊन जाईन. मी पाप नाही केलं पाहिजे, मी पापाची समस्या पश्चाताप करून संपवली पाहिजे, नाही. मला जेव्हा मी जोडतो, माझ्या पापाच्या समस्येबद्दल मी स्वतःला जोडतो, तेव्हा बर्बाद होऊन जाईल. आत्मिक जीवनामध्ये जेव्हा मी स्वतःला जोडणार, मी पूर्ण आत्मिक जीवन बर्बाद करून टाकणार. पापाची समस्या सोडवण्याबद्दल असेल, आत्मिक जीवनाची समस्या असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये देव जो आहे तो मला जोडत नाही. सत्य काय आहे? येशू ख्रिस्ताच्या द्वारे होणाऱ्या गोष्टी, येशू ख्रिस्त करणाऱ्या गोष्टी, तेच सत्य आहे. जर मी ते करणार तर पूर्ण बर्बाद करणार, सर्व विचित्र बनणार. म्हणून देवाने मला स्वतःला काढण्याची पद्धत जी आहे ती दाखवली आणि गलती पत्र 2 अध्याय 10 वचनामध्ये त्याने ही पद्धत वापरली. गलतीकरास 2 अध्याय 10 वचन, माफ करा 20 वचन. गलतीकरास 2 अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. तर इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो असलेले ना. मग आता मी शरीरामध्ये जगतो हे काय आहे? मी आता जगत नाहीये का शरीरामध्ये? ते काय? आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. आता जर तुम्ही देहामध्ये जगताय तर तुम्ही कसं जीवन जगलं पाहिजे? माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्याकरिता देणाऱ्या त्या देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगीने आहे. मग
येशू ख्रिस्तासोबत एकाच नावेत बसून जाणारे शिष्य, त्या नावेमध्ये जेव्हा येशू ख्रिस्त नाही आहे, तेव्हा पलीकडे जाण्यासाठी मी नाव चालवली पाहिजे, मी गेलो पाहिजे असं होतं. पण त्या नावेमध्ये जसं आता येशू ख्रिस्त आहे, या आपण पलीकडे जाऊया असं तो म्हणतो, तेव्हा आता शिष्य ते नाव सोडतात, नाव चालवायला सोडतात आणि येशू ख्रिस्त आम्हाला पलीकडे घेऊन जाईल असं विश्वास केला पाहिजे. तसंच आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो म्हणजे काय? आता मी जे करतो ते सर्व खाली ठेवून येशू ख्रिस्त जे करतो त्याच्यावरती विश्वास करून त्या विश्वासात जगणं, हे सत्याच्या मार्गाने जाणं आहे. म्हणून सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. फक्त माझं मला काढायचंय, स्वतःला काढायचंय त्याच्यातून. एकदा केन्यामध्ये आम्ही प्रचार यात्रेला गेलो होतो. आतल्या शहरांमध्ये आम्ही जेव्हा प्रचार यात्रेला जायचो, गाडीमध्ये बसल्यावरती माझी बायको खूप चांगलं झोपते. पण केन्यामध्ये प्रचार यात्रेला जात असताना आम्ही बसमध्ये बसून गेलो होतो. शॉर्ट टर्म मिशनरी आणि परफॉर्मन्सची टीम, आम्ही सर्वजण एकत्र जात होतो. माझी बायको झोपत नव्हती. ती सारखं खिडकीमधून बाहेर पाहत होती. मी तिला, ती काय शोधत होती? ती शेत शोधत होती. आफ्रिकामध्ये असे भरपूर मोठे मोठे शेत आहे. तर तिथे फार मोठे असे फळं लागतात. मग त्यांनी थांबायचं, तिथे थांबवा, गाडी थांबवा. आणि मग ते शॉर्ट टर्म मिशनरीना ते एक एक कॅरी बॅग देतात आणि जाऊन ते शेत आणि त्यातलं फळं सगळं एक 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 एकत्र करून फार लवकर भरपूर एकत्र करतात असं. मग त्या फळांना असं तोडत असताना आफ्रिकातल्या एक व्यक्तीने, लोकल व्यक्तीने भरपूर चिंतेने भरलेल्या अशा अशा दृष्टीने पाहिलं. तुम्ही हे का तोडून चाललेला? तुम्ही हे का घेऊन चाललाय? खायला घेऊन चाललाय? हे खाल्लं नाही पाहिजे, हे फळ खायचं नाहीये. आणि भरपूर चिंतेने सांगताय, हे गोरे लोक, ह्यांना काहीच माहित नाही. ह्यांनी जे खाता येत नाही त्याच गवताला आता घेऊन चाललेले आहेत खायला. का? आफ्रिकातले लोक, आफ्रिकातल्या लोकांना काय माहिती, जर गाय हे खात नाही तर लोक पण खात नाही, कारण की त्यात काय तर विष आहे. आपल्याला पण ते माहिती आहे ना, त्या फळामध्ये विष आहे, पण त्याच्यामधून कसं बाहेर काढायचं ते आपल्याला माहिती आहे. त्याला उकळून त्याच्यातल्या जे चांगल्या गोष्टी आहेत ते काढून, त्याला सुकवून, त्याला पुन्हा असं वाळवून खातो ना आपण. तर त्यामुळे एवढे मोठे-मोठे ते फळं आहेत, ते किती स्वादिष्ट आहेत. कोरियनमधल्या त्या फळाची तुलनाच करू शकत नाही. पैसे देऊन विकत घेऊ न शकणार असं आहे आणि एवढं जास्त प्रमाणात होतं तिथे. तर हे फारच मूल्यवान असं जेवण आहे ते. पण त्याच्यामध्ये विष आहे. पण जर ते फक्त विष काढणार, तर फारच, फारच मूल्यवान अशी खाण्याची वस्तू बनते. जर ते कसं काढायचं ते माहिती नाही, तर तुम्ही खाऊ शकणार नाही. आत्मिक जीवन पण तसं आहे. फक्त स्वतःला काढायचं आहे. माझ्या मला स्वतःलाच फक्त काढायचं आहे. पण सैतान आत्मिक जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्वतःला घालायला लावतो. पलीकडे जाऊया म्हटल्यावर मी स्वतः पलीकडे जायचा प्रयत्न करतोय. रडू नकोस म्हटल्यावर मी न रडण्याचा प्रयत्न करतोय. सर्व गोष्टींमध्ये स्वतःला जोडल्यामुळे हे आत्मिक जीवनाचं विष बनतं. फक्त मला स्वतःला काढायचं आहे. म्हणून स्वतःला काढण्याची पद्धत हे गलतीकारास 2:20 केलेलं आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेलो आहे. आणि मी यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. मग आता शरीरामध्ये मी जे जीवित आहे, ते माझ्यावर प्रीती करणाऱ्या आणि माझ्यासाठी स्वतःला देणाऱ्या देवाच्या पुत्रावरच्या विश्वासाने मी जगतोय. जेव्हा एक मुलगा रात्री रस्त्यावरती एकटा जातोय तर फार घाबरणार ना. पण जर वडील सोबत आहे, तर कुणावरती विश्वास करून तो घाबरत नाही? वडिलांवरती विश्वास करून घाबरणार नाही ना. आत्मिक जीवन जे आहे ते आता स्वतः मला माझ्यावर प्रीती करून माझ्यासाठी स्वतःला देणाऱ्या त्या देवाच्या पुत्रावरती विश्वास करून जगणं आहे. मी काहीतरी करणार, हे सर्व लबाड आहे, हे सत्य नाही आहे. चुकीच्या मार्गात आपण गेलोय. मग सत्य काय आहे? नवीन मार्गाच्या मध्ये मनाच्या मार्गात गेलं पाहिजे, सत्याच्या मार्गात गेलं पाहिजे. आत्मिक जीवन अवघड आहे, त्रासदायक आहे, म्हणजे मी आता चुकीच्या मार्गात चाललोय. आत्मिक जीवन फार चांगलं आहे.
इथून फक्त जर मी मला काढणार, मी काय करायचा प्रयत्न करतो ते काढणार आणि जर खरोखर सत्याच्या मार्गाने जाणार, तर आत्मिक जीवन फार आशीर्वादित आहे, आनंदित आहे. माझ्या जीवनाला आशीर्वादित करतं. प्रत्येक माझ्या समस्यांना सोडवणारं आहे. फार मोठं आशीर्वादित गोष्ट आहे. पण लोक आत्मिक जीवन जगत असताना आत्मिक जीवन अवघड आहे, त्रासदायक आहे. का? कारण की चुकीच्या मार्गात गेलेत. आत्मिक जीवनाला जेवढा व्यवस्थित जगतो तेवढा आनंदित बनतो. आत्मिक जीवनाच्या मार्गात जेवढं व्यवस्थित जातो, तेवढं माझ्या जीवनातल्या सर्व समस्या माझ्यासोबत राहून प्रभू माझ्या सर्व समस्यांना समाधान करायला सुरुवात करतो. आणि माझ्या जीवनात कुठली पण समस्या का असेना, माझ्या जीवनामध्ये कुठली पण समस्या का असेना, प्रभू त्या समस्याला समाधान करण्याचं सामर्थ्य ठेवतो आणि ते सामर्थ्य तो दाखवू इच्छितो म्हणून ती समस्या त्याने दिली आहे. तुमच्या जीवनामध्ये अशा देवाचा अनुभव करा. सत्याचा देव त्याचा अनुभव करून तुम्ही आशीर्वादी जीवन जगा. या आपण प्रार्थना करूया. परमेश्वर धन्यवाद देतो तुम्हाला. परमेश्वरा खरोखर आमच्यासाठी फार अद्भुत अशा ह्या सत्याच्या मार्गाला तू आम्हाला दिलास. पण सैतान आमच्या मनामध्ये जे सत्य नाही आहे, कर्माकडे आमचं मन, चुकीच्या मार्गामध्ये आमचं मन बनवलेलं आहे. प्रभू खरोखर पलीकडे जाऊया. हे येशू ख्रिस्ताचा शब्द शिष्यांनी कर्म म्हणून स्वीकार केला. त्यांनी स्वतः पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्या विधवाला म्हटलं रडू नकोस. त्या शब्दाला कर्म म्हणून स्वीकार केलं. ते किती अवघड आहे, किती त्रासदायक आहे. पण सत्याचं वचन काय आहे? मी तुला न रडणारा बनवणार. आणि प्रभूनी तसंच काम केलं. मेलेल्या मुलाला जिवंत केलं आणि त्याच्या आईकडे त्याला दिलं. त्या वचनासमोर, त्या शब्दासमोर रडण्याचं कारण काय? प्रयत्न करायची काय गरज आहे? प्रभू, आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं वचन सत्य आहे. तुम्ही स्वतः आमच्यामध्ये असं काम करणार आणि आमच्या प्रत्येक समस्याला सोडवणार तुम्ही आहात. या सत्याच्या मार्गाला तुम्ही स्पष्टपणे शिकून सत्याच्या मार्गामध्ये जावा आणि आमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवंय तेवढं काम करून त्याचा अनुभव करण्याचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना केली. आमेन.